तर मंडळी तुम्ही पण त्यातल्यात का ज्यांना चटपटीत फोडणीचं वरण खायला आवडते तर ही रेसिपी त्यांच्यासाठी। तुम्ही इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, तिला अच्छा प्रकारे धुवून घेतली आहे दोस्तांनो। त्याच्यानंतर तिला ना कुकरमध्ये 4 शिट्टी घेतली आहे। त्याच्यानंतर माझ्याकडे जेवढे मसाले आहेत ते सगळे मी घेतलेले आहेत। तर तेल तापवलेलं आहे, तेलामध्ये मी मोहरी टाकली, तडतडल्यानंतर जिरे पण टाकले, ते तडतडल्यानंतर मी त्याच्यात टाकले लसूण मित्रांनो। लसूण टाकल्यानंतर त्याच्यात अख्ख्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, त्याच्यानंतर बारीक कांदा कापून टाकलेला आहे दोस्तांनो। त्याला चांगला पकवून घेतलाय, थोडासा शिजवून घेतलाय। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली। त्याच्यानंतर तुमच्याकडे जेवढे काही मसाले तुम्ही रोज यूज करता ते टाका दोस्त ह्याच्यात। ते थोडंसं शिजवून घ्या। त्याच्यानंतर त्याच्यात बारीक कापलेला टमाटा टाकलाय, तो पण चांगला शिजवून घेतला। त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलंय, चवीनुसार मीठ टाका, तुम्ही साखरही टाका त्याच्यानंतर किंवा गूळ टाका, कारण तुम्ही टमाटा यूज केला। त्याच्यानंतर मी जे 4 शिट्ट्या घेतली तुरीची डाळ होती ती टाकली आहे। आता तिला एक उकळ काढून घ्यायची आहे दोस्तांनो। तिला उकळ काढल्यानंतर मी कोथिंबीर टाकून याला चांगलं आता शिजवून घेतलेलं आहे दोस्तो। तर ही चटपटीत फोडणीचं वरण तुमचं रेडी आहे। तर रेसिपी नक्की बनवून ट्राय करा।